मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेकडून तोडफोड। महिला पास न काढताच सचिव गेटनं आत गेल्याची माहिती। मुख्य सचिवांकडून 5 पोलिसांची चौकशी। सूत्रांची माहिती। मंत्रालयातील तोडफोड प्रकरणी महिलेचं म्हणणं आणि व्यथा समजून घेऊ। कुणी जाणीवपूर्वक पाठवलंय का याचीही चौकशी करू। तोडफोडीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रालयातल्या राड्यानंतर सरकार बरखास्त करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। तर विरोधक मनोरुग्ण झालेत का? चित्रा वाघ यांचा पलटवार। धर्मवीर 2च्या प्रीमियरला एकनाथ शिंदे, अजित पवार यांची गैरहजेरी। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत सोहळा। धर्मवीर 3ची पटकथा मीच लिहिणार। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा। राऊतांचा पलटवार। निवडणूक आयोगाची राज्य सरकारला नोटीस। 100 अधिकाऱ्यांच्या बदल्या न झाल्यामुळे तीव्र नाराजी। सुजाता सौनिक आणि रश्मी शुक्लांना कारण दाखवा नोटीस। महायुतीची आज जागा वाटपावर बैठक। 90 जागांचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर मंथन। कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। पुणे गोखले इन्स्टिट्यूटचे कुलपती डॉक्टर बिबेक देबराय यांचा कुलपती पदाचा राजीनामा। राजीनाम्याचं कारण अस्पष्ट। सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका। युवा सेनेचे 8 उमेदवार विजयी। 10 पैकी 8 जागांवर युवा सेनेचा विजय। राजकोटमध्ये शिवसृष्टी साकारणार। ऊर्जा हिंदुत्वाच्या अंतर्गत 100 कोटी रुपयांची तरतूद। जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिवसृष्टीचं सादरीकरण।